सुप्रभात मैत्रिणींनो, सुप्रभात चॅनलमध्ये मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। तर आज आम्ही आलेलो आहोत पोखरा येथे। कुठे आलो सांगा? पुंगीकोट पोखरा शिवालय मंदिर आलो आम्ही। हे तिकडे लक्ष्मीचं मंदिर आहे बघा, तिकडे लक्ष्मीचं मंदिर तिकडे। आता हे आपण आलेलो इथे हिमालय पर्वत रांगा, हे बर्फाचे डोंगर हिमालयाचे। वाह, चला आपण आता जाऊया मंदिरामध्ये। ब्यूटीफुल फ्लावर। चलो मंदिरात जाऊया आता आपण। खूप सुंदर आहे शंकराची मूर्ती। जय हो बोले बाबा। चला चला पुंगीकोट। तो डोंगर राहिले आपल्याला जायचं। चला नक्कीच पोहोचू आपण इथपर्यंत। अंजना मला ना दम लागलाय, फक्त 10 मिनिट पण नाही चालत यायचं, पण असं चढ आहे ना तर उभा, त्यामुळे थोडासा दम लागलाय। आता आपण मंदिरात पोहोचलेलो आहे, हे बघा। भारी भारी। चला मंदिरात आता। चला 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 संगीता मॅडम, चला बघा। एकदम छान। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। छान वाटतंय। पावर जास्त राहते ना। हा, यांचं पावर झूम कर इकडे, इकडचं साठी झूम कर त्यासाठी। कलश आलो आपण शंकराच्या मूर्तीचे इथे। नंदी महाराज बसलेले आहेत। हर हर महादेव, हर हर महादेव। किती बोलले? गणपती बाप्पा मोरया। हर हर महादेव। असं लांबून पण दिसतं। जय भोलेनाथ। हा बोला। ऐका, या ठिकाणी आपण जे आलेलो आहोत हे पुंगीकोट महादेव मंदिर। या ठिकाणी खूप मोठी महादेवाची विशालकाय अशी मूर्ती आहे, आणि इकडे ज्या पिंडी दिसतात 108 ह्या सगळ्या पिंडी आहे, म्हणजे पूर्ण 108 शिवतीर्थाचं आपल्याला दर्शन या ठिकाणी होत आहे, आणि खूप अप्रतिम नजराणा आहे। इकडे समोर पूर्ण हा हिमालय आहे, पूर्ण हा बर्फ आता या ठिकाणी झालेला आहे। असं या अप्रतिम निसर्गामध्ये आपण आज आलेलो आहोत, आणि सगळे आपले यात्रेकरू हा यात्रेचा एन्जॉय करीत आहेत। त्यासाठी मी यांचे धन्यवाद मानते, कारण की यांनी आम्हाला हे दर्शन घडवलं। अगदी अप्रतिम दर्शन झालेले, तर महाराजांचं खूप खूप आभारी आहेत। हे बघा, आता आपण हे बघूया। हर हर महादेव, जय भोले बाबा। 108 शिवलिंग सारखी वाटणार बघा शंकर, आपण किती डोंगरावर कसं बनवलं।
खूप छान बनवलंय, खूप छान. एवढं वरती डोंगर बनवलं. गोखऱ्याचं मंदिर हा, आहे, हा. शंकराचं मंदिर खूप मोठं मूर्ती बांधलेली इथं. हो बघा किती सुंदर आहे. पहा किती सुंदर आहे. हिमालय दिसतो, हा, हिमालय दिसतो, हिमालय पर्वत. अरे बापरे किती सुंदर. आणि हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या कृपेने आशीर्वादाने झाले. भोलेची कृपा. जय भोले, जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. हर 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 महादेव. महादेव, हर हर महादेव. जय शिव मस्त. शंभो. जय शिव शंभो. हा? रुंगटा देवीने हा. हे मोठी स्थापना केली मूर्तीची, हो का. त्याच्यामुळे आम्हाला हा आनंद घेण्यास मजा लय येत मजा आहे. मिळाली. आणि सगळेच भाग्यवान आहे, जे इथे आले ते सर्वजण भाग्यवान आहे. बरोबर बरोबर. छान एकदम छान आहे, छान होऊ आहे. राहिले. मस्त. रुंगटा देवीचं म्हणजे त्यांनी स्थापना केलेली आहे. प्रत्येकाने कोणी 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 चालल्यासारखी वाटते बघा इकडे. हे बघा, हे बघा, हे बघा. आपण जशी जाऊ ना तसे ती बघा, ही मूर्ती, हे बघा, हे बघा, हे बघा. हे काय समोर ठीक आहे, हे बघा. आपण चालू तशी अशी आपल्यासारखी चालल्यासारखी वाटते बघा. डमरू बघा, डमरू आहे, डमरू. भोले बाबाचं डमरू. हे 108 शिवलिंगाचं दर्शन आपल्याला इथे होते. जय भोलेनाथ, जय भोले बाबा. मुलाखत घ्यायला टाइम लागेल. सगळे ज्योतिर्लिंग. पण काचेतून दिसत आहेत बघ. झूम करणार, झूम कर. ड्रेस बघा, यांचे ड्रेस बस, यांचे ड्रेस. खूप सुंदर दर्शन झालेले आपलं. 108 ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालंय. हे बघा. हर हर महादेव. जय भोलेनाथ. बघा तर मैत्रिणींनो, तुम्हाला हे माझं व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. हर हर महादेव. भोले बाबाची सर्वांवर अखंड कृपा राहू दे. सगळे संकट असेल ते भोले बाबा सगळ्यांवरचे दूर करू दे. लेकरा बाळांना सुखी ठेवू दे. हीच भोले बाबाच्या चरणी प्रार्थना. हर हर महादेव. धन्यवाद.